भाजपकडून बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्मचं वाटप केलं जाते। अनेक ज्येष्ठ दिग्गज नगरसेवकांना भाजपनं डच्चू दिलाय। भाजपकडून सुमारे 20च्या वर तरुण युवा उमेदवारांना संधी देण्यात आली आहे। भाजपकडे 151 जागांसाठी 1800 उमेदवारांनी किंवा इच्छुकांनी अर्ज केलेला होता आणि त्यामुळे नाराजांना समजवण्यासाठी आता नेत्यांची दमछाक होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी नागपूरमधून आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, भाजपनं बंडखोरी टाळण्यासाठी रणनीती आखलेली आहे, काय वाटतं कशा पद्धतीचं चित्र तिथे पाहायला मिळतंय? खरं तर यावेळेला भाजपाने अनेक तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे। 20 पेक्षा जास्त जे तरुण आहे, त्यांचे युवा चेहरे आहेत, त्यांना संधी दिली आहे। अनेक ज्येष्ठ जे नगरसेवक आहेत त्यांना त्यांची तिकीट कापण्यात आलं आहे। एक संदेश देण्याचा प्रयत्न केला की युवा लोकांना सुद्धा संधी देते, कारण की गेल्या 8 ते 9 वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीये। त्यामुळे अनेक युवा जे होते ते तिकिटाच्या प्रतीक्षेत होते, कार्य करत होते पक्षाकडून, त्यांनाही संधी देण्यात आली आहे। आणि दुसरी एक महत्वाची जी अपडेट आहे त्या अनुरूप आता जे आहे ती शिवसेना आणि भाजपा युतीचं ठरलेलं आहे। आणि या युतीमध्ये भाजपा थोडंसं थांबवते मी आपल्याला। एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। नागपूरमध्ये शिवसेना आणि भाजप युतीचं ठरलेलं आहे। भाजपनं शिवसेनेची 8 जागांवर बोलवण केले। भाजप 143 जागा लढणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भाजप आणि शिवसेनेचं ठरलेलं आहे। शिवसेना 8 तर भाजप जास्तीत जास्त जागा लढणार आहे अशी माहिती सध्या समोर आलेली आहे। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, भाजप आणि शिवसेनेच्या युतीचं ठरलेलं आहे। भाजप 143 जागा लढणार आहे तर शिवसेना अवघ्या 8 जागा लढणार आहे असं कळतंय। अगदी बरोबर आहे। जी माहिती मिळते आहे की रात्री जी बैठक झाली त्या मॅरेथॉन बैठकीनंतर युतीचं अखेर ठरलेलं आहे। नागपुरात 143 जागांवर भाजप लढणार आहे तर 8 जागांवर शिवसेना लढणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं त्यातही 8 पैकी 6 जागांवर भाजप उमेदवार शिवसेनेकरता देणार असल्याची माहिती पुढे येत आहे। एकूणच कुठेतरी शिवसेनेची या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बोलवण झाल्याचं चित्र दिसून येत आहे। 2 शिवसेनेचे उमेदवार राहण्याची शक्यता आहे, तेही उत्तर नागपूर कडले असल्याची माहिती येत आहे। पण एकूणच सध्या जे चित्र दिसत आहे की भाजपचा पूर्णपणे या युतीच्या बोलणीमध्ये वर्चस्व राहिलेलं आहे आणि 143 जागांवर भाजपा लढते आहे आणि 8 जागांवर शिवसेना, त्यातही काही उमेदवार जे आहेत ते भाजप शिवसेनेला देणार आहे। अगदी, त्यामुळे आता या संदर्भात शिवसेनेच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।